कढीपत्ता घालूया. कढीपत्ता घालून आपण याच्यामध्ये एक आणि अर्धा टोमॅटोची पेस्ट टाकूया, बारीक चिरून घेतलेलं आहे ग्राइंडरमध्ये. हे जे कांदा टमाटरचे जे कच्चापणा आहे ते काढून टाकूया आपण. नंतर आपण शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाण्याचा कूट घालून आपण व्यवस्थित त्याला शेंगदाण्याचा कूट आहे, त्याला पण व्यवस्थित थोडंसं तेल म्हणजे भाजून घेऊया. शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. घरगुती 1 चम्मच मसाला टाकूया याच्यामध्ये. बघा 1 चम्मच घरगुती मसाला घातला आहे. जीरा पावडर आहे, हे थोडासा अर्धा, हे कश्मीरी पावडर आहे, ही हल्दी पावडर आहे, हे धना पावडर आहे. अर्धा ग्लास पाणी घालू याच्यात. रुमाल दे, तू रुमाल दे ना. तो स्वादानुसार मीठ टाकूया आपण. मेथी टाकायची थोडीशी चिरून त्यामध्ये, खूप छान टेस्ट येते त्याने. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर त्याला स्किप करून टाका, असं काही टेन्शन नाही. त्याला ढाकून ठेवायचे 5 मिनिटं. मग हे बघा चटणी आपली रेडी आहे. झाकण ठेवूया 2-5 मिनिटं फक्त त्याच्यावरती.